सर्वांचे व्ह्यूज वाढणार. पण नक्की तुमचा प्रॉब्लेम काय आहे तो इथे बघा. जर तुमच्या वाय-टी स्टुडिओमध्ये ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन आलेलं असेल, म्हणजेच तुमचा जो व्हिडिओचा रिअल टाईम आहे, त्या रिअल टाईमचा 48 अवर्सच्या खाली जर ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन आलेलं असेल, व्ह्यूज डाटा इज अंडर रिपोर्टेड फॉर सम डेट्स 30 जून ते 7 जुलै 2026 वी आर वर्किंग टू फिक्स धिस. ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन आलेलं असेल, तर आत्ताच सांगते सगळं काम सोडून द्या आणि आजचा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. कारण आजचा व्हिडिओ तुमचा हा जो प्रॉब्लेम आहे व्हिडिओला व्ह्यूज कमी येण्याचा, तो नक्की काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. कारण गेल्या 7 ते 8 दिवसापासून माझा जो ऑडियन्स आहे, तो सर्व ऑडियन्स काय करत आहे, मला व्हिडिओच्या कमेंट खाली तुमचा एक प्रॉब्लेम शेअर करत आहे. तो तो म्हणजे आम्ही कोणत्याही पद्धतीचा कंटेंट अपलोड केला, कोणत्याही पद्धतीचा व्हिडिओ अपलोड केला, तरीही आमच्या व्हिडिओजला व्ह्यूज येत नाहीये किंवा आमचे सबस्क्रायबर वाढत नाहीये. तर यासाठी सोल्युशन सांगा. तर ह्याच गोष्टीचं सोल्युशन मी आजच्या व्हिडिओमध्ये घेऊन आलेले आहे, की नक्की वाय-टी स्टुडिओमध्ये YouTubeने आपल्याला हे नोटिफिकेशन का पाठवलेलं आहे? मग ह्या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे? किंवा ह्या नोटिफिकेशनमुळे आपल्या व्हिडिओचे व्ह्यूज का कमी झालेले आहे? किंवा हे जे नोटिफिकेशन आहे YouTubeने आपल्याला का पाठवलेलं आहे? तर अशी ए टू झेड माहिती मी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत शेअर करणार आहे, की जेणेकरून हा व्हिडिओ जर तुम्ही पूर्ण बघितला, तर नक्कीच तुमचा जो व्हिडिओचा व्ह्यूज कमी येण्याचा प्रॉब्लेम होता, तो नक्की काय होणार आहे, सॉल्व्ह होणार आहे. त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा. तर हाय, हॅलो, नमस्कार. मी सोनाली पुन्हा एकदा तुमचं सर्वांचं माझ्या आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये मनापासून स्वागत करते. तर आजच्या व्हिडिओमध्ये जे प्रमोशनचे मानकरी आहे ते तुम्ही स्क्रीनवरती बघू शकता. तुम्हाला सिम्पली काय करायचं आहे, त्यांच्या चॅनलला भेट द्यायची आहे. त्यांच्या चॅनलवरचे जे व्हिडिओ आहे ते व्हिडिओ पूर्ण बघायचे आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला एक लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुम्हाला पण वाटत असेल तुमच्या चॅनलचं असं फ्रीली प्रमोशन केलं जावं, तर त्यासाठी सिम्पली तुम्हाला काय करायचं आहे, माझा आजचा व्हिडिओ हा पूर्ण बघायचा आहे. व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करा. व्हिडिओ रिलेटेड एक छान कमेंट टाईप करायला विसरू नका. जर तुमची कमेंट ही भन्नाट असेल किंवा एकदम काहीतरी युनिक असेल, तर नक्कीच तुमची जी कमेंट असते ती माझ्या व्हिडिओच्या खाली पिन केली जाते. आणि तुम्हाला माहीतच आहे पिन कमेंटचा फायदा हा असतो, की त्या पिन कमेंटवरती जास्तीत जास्त ऑडियन्स हे व्हिजिट करता किंवा त्या चॅनलवरती ऑडियन्सची क्राऊड तयार होते, की जेणेकरून तुमचे सबस्क्रायबर किंवा व्ह्यूज वाढण्यासाठी या थ्रू काय होऊ शकते, मदत होऊ शकते. तर नक्कीच त्यासाठी एक पिन कमेंट जर तुम्हाला वाटत असेल तुमची हवी असेल, तर एक भन्नाट कमेंट नक्की टाईप करा. तर चला मग वाट न बघता व्हिडिओला लगेच सुरुवात करूया. तर सगळ्यात आधी हे नोटिफिकेशन काय आहे हे तुम्हाला कुठे बघायचं आधी ते बघा. तर बघा, मी माझं वाय-टी स्टुडिओ ओपन केलेलं आहे. आता वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर तुमच्या व्हिडिओच्या खाली जर तुम्हाला मी जे नोटिफिकेशन दाखवलेलं होतं ते नोटिफिकेशन जर आलं असेल, तर समजून जा या नोटिफिकेशनमुळेच YouTubeने तुमचे व्हिडिओचे व्ह्यूज हे काय केलेले होते, ते डाऊन केलेले होते. आणि ज्यावेळेस तुम्ही हे नोटिफिकेशन चेक कराल आणि हे नोटिफिकेशन ज्यावेळेस तुमच्या वाय-टी स्टुडिओमधून काय होणार आहे, गायब होणार आहे, त्यावेळेस समजून जा की YouTube तुमच्या व्हिडिओचे व्ह्यूज काय करणार आहे, परत वाढवायला सुरुवात करणार आहे. तर त्यासाठी स्टेप बाय स्टेप तुम्हाला काय करायचं आहे, तर त्यासाठी बघा तुम्हाला कंटेंट ऑप्शनवरती जायचं आहे. वाय-टी स्टुडिओ ओपन केल्यानंतर आता कंटेंट ऑप्शनवरती केल्यानंतर तुमचा जो काही व्हिडिओ असतील चॅनलवरती तुम्ही आतापर्यंत जेवढे काही व्हिडिओज अपलोड केलेले आहे ते सगळे तुम्हाला वन बाय वन काय करायचे आहे, चेक करायचे आहे. पण आता सध्या मी तुम्हाला फक्त एक व्हिडिओ चेक करून दाखवते की ज्याला व्ह्यूज का कमी आलेले आहे. तर बघा, मी माझा एक व्हिडिओ ओपन केला. हा व्हिडिओ ओपन केल्यानंतर तुम्हाला खाली दिसत असेल व्ह्यूज. आता त्या व्ह्यूज ऑप्शनवरती आपल्याला काय करायचं आहे बघा, व्हिडिओ परफॉर्मन्स, रँकिंग बाय व्ह्यूज आणि व्ह्यूज. तर त्या व्ह्यूज ऑप्शनवरती आपल्याला क्लिक करायचं आहे. आता व्ह्यूजवरती क्लिक केल्यानंतर ह्या व्हिडिओचा ओव्हरऑल परफॉर्मन्स आपल्यासमोर ओपन होणार आहे. म्हणजे व्ह्यूज किती आहे, वॉच टाईम किती आहे, सबस्क्रायबर किती आहे, या सगळ्या गोष्टी आपल्याला दिसणार आहे. तर आपल्याला काय करायचं आहे, खाली स्क्रोल करून जायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर तुम्हाला रिअल टाईम दिसेल. बघा, तुम्हाला खाली रिअल टाईम ऑप्शन दिसत आहे. त्या रिअल टाईम ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला जे नोटिफिकेशन आहे ते नोटिफिकेशन इथं आलेलं दिसणार आहे. बघा, तुम्हाला जर हे नोटिफिकेशन आलेलं असेल तर नक्की या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे, किंवा या नोटिफिकेशनमुळे तुमचे व्ह्यूज का कमी झालेले आहे, किंवा ह्या नोटिफिकेशनमुळे नक्की आता तुमचे व्ह्यूज वाढवायचे कसे, अशा तिघही गोष्टी मी काय करणार आहे, वन बाय वन तुम्हाला इमेज थ्रू काय करणार आहे, एक्सप्लेन करणार आहे. त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित समजून घ्या. तर सगळ्यात आधी बघा, या नोटिफिकेशनचा अर्थ काय आहे किंवा हे नोटिफिकेशन काय आहे ते व्यवस्थित समजून घ्या. की काही तारखांपासून किंवा काही दिवसांपासून जे व्ह्यूज आहे ते व्यवस्थित काय झालेले नाही किंवा योग्य वेने प्रोसेस झालेले नाहीये. त्यामुळे व्ह्यूज हे रिअल टाईमपेक्षा किंवा रिअल व्ह्यूजपेक्षा कमी दाखवत आहे. म्हणजे याचा अर्थ आहे की YouTube सिस्टमचा प्रॉब्लेम आहे, आपल्या व्हिडिओचा, आपल्या कंटेंटचा प्रॉब्लेम नाहीये किंवा आपल्या अपलोडिंगचा प्रॉब्लेम नाहीये. ते YouTubeने जे डिले केलेला आहे किंवा YouTubeने जे व्ह्यूज असतात ते व्ह्यूज प्रोसेस करायला YouTubeला टाईम लागतो. पण YouTubeने काय केलेलं नाही, जनरली ज्या
तुमच्या व्हिडिओच्या खाली जी डेट आलेली असेल त्या डेटमधले तुमचे जे व्ह्यूज आहे ते व्ह्यूज यूट्यूबने काही केलेले नाहीये, प्रोसेस केलेले नाहीये. तर ते प्रोसेस न केल्यामुळे काय होतंय, तुमच्या जर व्हिडिओला 30,000 व्ह्यूज आलेले असतील, पण तुमच्या व्हिडिओचे ते व्ह्यूज काउंट न केल्या गेल्यामुळे किंवा सिस्टीममध्ये प्रॉब्लेम असल्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती फक्त काय दाखवत आहे, 1000 ते 2000 व्ह्यूज दाखवत आहे. तर त्यामुळे आपल्याला वाटत आहे की आपल्या व्हिडिओवरती व्ह्यूज कमी येत आहे, पण नक्कीच सिस्टीमचा प्रॉब्लेम आहे. त्यानंतर बघा सेकंड इमेजमध्ये काय सांगितलेलं आहे, व्ह्यूज कमी का येत आहे. YouTube जी सिस्टम आहे त्या सिस्टीममध्ये डिले होत आहे किंवा ती हळूहळू चालत आहे. आता डिले होत आहे म्हणजेच काय, YouTube आता काय करत असतं, 48 तासात आपला जो व्हिडिओ आहे त्या व्हिडिओचा डाटा काय करत असतो, अपडेट करत असतो. म्हणजे किती व्ह्यूज आले, आपल्याला किती वॉच टाईम मिळाला, किती सबस्क्रायबर मिळाले किंवा किती रिव्ह्यू मिळाला. या सगळ्या गोष्टी 48 दिवसात अपडेट करून आपल्या दुसऱ्या दिवशी फ्रेश डाटा हा आपल्या व्हिडिओच्या खाली मिळत असतो. पण आता YouTubeला काय होत आहे, डिले होत आहे. आता डिले होत असल्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज कमी येत आहे. त्यानंतर सेकंड प्रॉब्लेम काय सांगितलेला आहे, व्ह्यूजचे व्हेरिफिकेशन अजून पूर्ण झालेले नाहीये. आता YouTubeला व्ह्यूजचे व्हेरिफिकेशन करावं लागतं. आता तुम्ही म्हणाल व्ह्यूजचं व्हेरिफिकेशन म्हणजेच काय, की ज्यावेळेस तुम्ही व्हिडिओ अपलोड करता, व्हिडिओ अपलोड केल्यानंतर जर तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज येत असतील तर YouTube त्याचं व्हेरिफिकेशन करतो. व्हेरिफिकेशन करतो म्हणजेच काय, तुम्ही जे व्ह्यूज मिळवलेले आहे ते लीगल पद्धतीने मिळवलेले आहे का, म्हणजे तुमच्याच मोबाईलवरून तुम्ही वारंवार तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे का, किंवा वेगवेगळ्या ऑडियन्सने तुमचा व्हिडिओ बघितलेला आहे का, किंवा व्ह्यूज येण्यासाठी तुम्ही काही चुकीच्या गोष्टींचा वापर व्हिडिओमध्ये केलेला आहे का, किंवा अजून काही म्हणजे तुम्ही नाही का ऑडियन्सला काही रिश्वत दिलेली आहे का, किंवा तुम्ही ऑडियन्सकडून कोणत्या गोष्टीसाठी चार्जेस मागितलेले आहे का. या सगळ्या गोष्टी YouTube चेक करतो आणि त्यानंतर आपल्या व्हिडिओच्या खाली काय करत असतो, व्ह्यूज हे अपडेट करत असतो. पण आता ते व्हेरिफिकेशन अजून YouTubeचं पूर्ण झालेलं नाहीये. तुमच्या व्हिडिओच्या खाली ती डेट दाखवली जाणार आहे, तर त्या डेटमधलं जे व्हेरिफिकेशन आहे व्ह्यूजचं ते पूर्ण झालेलं नाहीये. त्यामुळे तुमच्या व्हिडिओजवरती व्ह्यूज हे कमी दाखवत आहे. मग आता वाढणार कधी ते पण मी तुम्हाला सांगते, कारण ते पण आपल्याला YouTubeने नोटिफिकेशनमध्ये पाठवलेलं आहे. बघा त्यानंतर दिलेलं आहे एनालिटिक्स प्रोसेस होत आहे. आता एनालिटिक्स प्रोसेस होत आहे म्हणजेच काय, तुम्ही तुमचं YT स्टुडिओ ओपन केल्यानंतर एनालिटिक्स ऑप्शनमध्ये जर गेले तर तुम्हाला एनालिटिक्समध्ये तुमच्या व्हिडिओच्या खाली क्लिक थ्रू इम्प्रेशन रेट म्हणजे तुमचा थंबनेल बघून किती लोकांनी क्लिक केलेला आहे. त्यानंतर तुम्हाला ॲव्हरेज इम्प्रेशन रेट म्हणजेच ओव्हरऑल YouTubeने किती लोकांपर्यंत तुमच्या व्हिडिओचे इम्प्रेशन पाठवलेले आहे. त्यानंतर बघा तुमच्या व्हिडिओवरती ॲव्हरेज वॉच टाईम किती आलेला आहे, किंवा तुमच्या व्हिडिओजवरती सबस्क्रायबर किती मिळालेले आहे, किंवा तुमचा जो व्हिडिओज आहे त्या व्हिडिओमध्ये 48 तासात किती रिव्ह्यू जमा झालेला आहे. या गोष्टी ॲनालिटिक्स काय करत असतो, YouTube डेली करत असतो. पण हे ॲनालिटिक्स स्लो चालल्यामुळे तुमचे सबस्क्रायबर पण काउंट दाखवत नाहीये, व्ह्यूज काउंट पण दाखवत नाहीये. मग नंतर बघा आता व्ह्यूज कसे वाढणार, तर तुम्हाला थर्ड इमेज दिसत असेल किंवा तिसरी इमेज दिसत असेल, त्यामध्ये सांगितलेलं आहे की घाबरायची गरज नाहीये. म्हणजे आता तुमचे व्ह्यूज कमी येत आहे, मग भरपूर सारे माझे युट्यूबर आहे की ते म्हणत आहे की मॅडम आम्ही कोणत्याही प्रकारचा कंटेंट टाकत आहोत, कसंही म्हणजे वर्क केलं, कितीही छान थंबनेल बनवला, कितीही छान टायटल टाकलं किंवा मधला कंटेंट एकदम युनिक बनवत आहोत किंवा तुम्ही सांगितल्यानुसार ट्रेंडिंग टॉपिकवरती बनवत आहोत, तरी आमचे व्ह्यूज वाढत नाही. मग कुठेतरी असं वाटत आहे की YouTube सोडून द्यावं. पण YouTube स्वतः काय सांगत आहे, घाबरायची गरज नाहीये. मग तुम्हाला काय करायचं आहे, तर रेग्युलर तुमचे व्हिडिओ काय करायचे आहे, तुम्ही ज्या पद्धतीने व्हिडिओ बनवत आहात, ज्या पद्धतीने अपलोड करत आहात, त्या पद्धतीने तुम्हाला तुमचे व्हिडिओ हे अपलोड करायचे आहे. त्यानंतर बघा सेकंड गोष्ट, 24 ते 72 तासामध्ये तुमचा डेटा काय होणार आहे, अपडेट होणार आहे. म्हणजे तुम्हाला जी डेट आलेली असेल त्या डेट नंतर ती डेट गेल्यानंतर तुमच्या व्हिडिओचा जो डाटा आहे म्हणजे व्ह्यूज असतील, सबस्क्रायबर असतील, त्यानंतर 24 तासात किंवा 72 तासात तुमचे ते व्ह्यूज आणि तुमचा जो सबस्क्रायबर काउंट असेल तो काय होईल, ऑटोमॅटिक अपडेट होईल आणि ऑटोमॅटिक काय होईल, वाढायला लागेल. तर बघा जो तिसरा पॉइंट आहे तर त्यांनी सांगितलेलं आहे की व्ह्यूज आणि रिव्हेन्यू तुमचा जी डेट तुम्हाला दिसलेली आहे त्या नोटिफिकेशनमध्ये त्यानंतर काय होणार आहे, व्यवस्थित होणार आहे. म्हणजे जर तुमच्या व्हिडिओजवरती जे ॲक्च्युअल व्ह्यूज आलेले आहे ते ॲक्च्युअल व्ह्यूज काय होणार आहे, शो होणार आहे. की नोटिफिकेशन काय होणार आहे, ज्यावेळेस तुम्ही ओपन कराल, ओपन केल्यानंतर तुम्हाला आता दिसत असेल की सपोज 30 जून आहे, 7 जुलै आहे. मग 7 जुलै नंतर 24 तासामध्ये 7 जुलैच्या 24 तासामध्ये किंवा 72 तासांनी तुमच्या व्हिडिओजवरती जे ॲक्च्युअल व्ह्यूज आलेले असतील ते ॲक्च्युअल व्ह्यूज काय होणार आहे, ऑटोमॅटिकली वाढायला सुरुवात होणार आहे. किंवा तुमच्या चॅनलवरती किंवा तुमच्या त्या व्हिडिओजवरती जेवढा रिव्हेन्यू, जेवढी अर्निंग जमा झालेली होती ती सगळी अर्निंग तुमच्या YT स्टुडिओमध्ये जमा होणार आहे. तर त्यामुळे YT स्टुडिओने सांगितलेलं आहे की टेन्शन घेऊ नका, तुमचे व्ह्यूज हे नक्की वाढणार आहेत. तर बघा ह्या पद्धतीने जर तुम्हाला नोटिफिकेशन आलेलं असेल तर काळजी करू नका की माझे व्ह्यूज का डाऊन होत आहे, माझे सबस्क्रायबर का वाढत आहे. कारण हा प्रॉब्लेम आपल्या कंटेंटचा नाहीये किंवा आपलं काम करण्याचा नाहीये,
तर हा प्रॉब्लेम आहे YouTubeच्या सिस्टमचा, की जो काय करत आहे सगळ्या गोष्टी ह्या डिले करत आहे. आता डिले का करत आहे? तर YouTube स्वतः सांगत आहे, की हा आमच्या सिस्टमचा प्रॉब्लेम आहे. आम्हाला व्यवस्थितपणे पूर्णपणे म्हणजे टाईममध्ये 48 अवर्समध्ये आमच्याकडून कंप्लीट होत नाहीये. त्यासाठी आम्हाला थोडा डिले लागत आहे. कारण आमची सिस्टम थोडी स्लो चालत आहे. तर तुम्हाला काय होऊ शकतं, जी डेट दिलेली आहे, त्या डेटनंतर तुमचा प्रॉब्लेम हा सॉल्व्ह केला जाईल. तर बघा ह्या पद्धतीने जे नोटिफिकेशन होतं ते कोणाकोणाला आलेलं आहे नक्की चेक करा. जर ह्या पद्धतीचं नोटिफिकेशन तुमच्या चॅनलवरती आलेलं असेल तर टेन्शन घेऊ नका. कारण तुमचे व्ह्यूज हे काय होणार आहे ऑटोमॅटिकली नंतर वाढणार आहे किंवा तुमचे सबस्क्रायबर हे नंतर वाढणार आहे. तर तुम्हाला आजचा व्हिडिओ नक्कीच आवडला असेल अशी अपेक्षा करते. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला अजूनही लाईक केलेलं नसेल तर लाईक करा. चॅनलवरती नवीन असाल, चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. कारण आपण आपल्या चॅनलवरती असेच YouTube संबंधित जे नवनवीन अपडेट्स असतील किंवा तुमचा चॅनल ग्रो करण्यासाठी ज्या काही नवनवीन ट्रिक्स असतात त्या तुमच्यासोबत मी डेली शेअर करत असते किंवा YouTube जे काही नवनवीन नोटिफिकेशन काढत असतं किंवा नवनवीन अपडेट्स काढत असतं तर त्या गोष्टी सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचं काम काही करत असते. माझं टेक सोनाली हे चॅनल करत असतं. तर त्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायला नक्की विसरू नका आणि जो बेल आयकॉन आहे तो बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका. तर चला मग भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय.